श्री स्वामी समर्थ. बऱ्याच दिवसानंतर आपण थोडासा वेगळा व्हिडिओ आज काढणार आहोत. तसं तर स्वप्न हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच पडत असतात. स्वप्न म्हणजे जणू काही देवाने दिलेली एक देणगीच आहे, ज्यामध्ये आपल्याला कधी आनंद तर कधी दुःखी अशी स्वप्न पडत असतात. कधी दिवा स्वप्न असतं तर कधी पहाटे पडलेलं सकाळचं असं स्वप्न असतं. यामधली काही स्वप्न आपल्याला खरी देखील होतात, तर काही कदाचित आपण घाबरल्यामुळे पडलेली असतात किंवा आपण दिवसभरामध्ये जी काही कामं करतो त्याच्याशी रिलेटेड असतात. तुम्हाला हे माहीत आहे का, अशी स्वप्नांची जर तुम्ही सांगड घालायला गेलात तर काही स्वप्न ही आपल्याला शुभ संकेत देखील देत असतात आणि काही अशुभ देखील असतात. संकेतशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्याला अशी काही स्वप्न जाणून घेणं गरजेचं असतं, ज्यामधून आपल्याला शुभ संकेत मिळणार आहेत की काय याबद्दलची खात्री होते. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच माहिती घेऊया. मी तुम्हाला स्वप्नामधील अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यामुळं ते तुमच्यासाठी शुभ आहे का, तुम्हाला धनलाभ देणार आहे का, अपत्यप्राप्ती असेल का, पैशांसंबंधीची गोष्ट असेल का, तुमच्या नोकरी व्यवसायाची असेल, या कोणत्या गोष्टींबद्दलचा तो शुभ संकेत असेल अथवा कोणत्या गोष्टींचा अशुभ संकेत असेल, याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मैत्रिणींनो, तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की ही माहिती कोणत्याही अनुभवावरती आधारित नाही, तर ती फक्त संशोधनावरून काढलेली आहे. त्यामुळं अशा कोणत्याही गोष्टीचा काही संबंध आला किंवा त्यामधून तुम्हाला जर काही वेगळी गोष्ट जाणवली तर तो फक्त एक निव्वळ योगायोग समजावा. त्याचा आणि ह्या घटनेचा कोणताही संबंध नसेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, जसं आपण म्हणतो की स्त्रियांच्या डाव्या हाताला आणि पुरुषांच्या उजव्या हाताला जर खाज आली, तळ हाताला जर खाज आली, तर आपल्याला त्यामधून त्यांना पैशांची धनलाभ होणार आहे किंवा धनप्राप्ती होणार आहे असं आपण समजतो. आणि बऱ्याच वेळा अगदी ते खरं देखील होतं. अगदी मी माझ्या बाबतीतला देखील हा अनुभव तुमच्यासोबत सांगू शकते की जेव्हा आपला डावा हात खाजतो त्यावेळेस आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आणि चांगले लक्षण यामुळं मानलं जातं. सकाळी दिसणारं किंवा ऐकू येणारं शुभ संकेत, ज्यामध्ये शंखांचा आवाज जर तुम्हाला ऐकू आला तर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या वाईट बदलांचे लक्षण मानलं जातं, जे चिन्ह सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता संपत आलेला आहे आणि तुमच्याकडे सुखी जीवन आता वाट पाहत आहे. यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे घोडेस्वारी. तुमच्या स्वप्नामध्ये जर तुम्ही एखाद्या घोड्यावरती बसलेला आहात आणि तुम्ही जो घोडा चालवत आहात म्हणजेच घोडेस्वारी करत असाल तर तो देखील एक तुमच्यासाठी शुभ संकेत ठरतो. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरामधील भिंतीवरती धावत्या घोड्यांचं चित्र लावतो आणि ते शुभ किंवा तुमच्याकडे धन आकर्षित करतं, त्याचप्रमाणे तुमच्या स्वप्नामध्ये येणारे हे घोडे हे देखील तुमच्यासाठी शुभ ठरतात. मैत्रिणींनो, स्त्रियांचा आणि आरशाचा तसा फारच संबंध आहे. कोणत्याही साजशृंगारासाठी प्रत्येक स्त्रीला आपल्याला आरशामध्ये निहाळायला खूपच आवडतं. जसं तुम्ही दिवसभर बऱ्याच वेळा आरशामध्ये स्वतःला पाहत असता, त्याप्रमाणे अगदी स्वप्नात देखील जर तुमच्या हीच गोष्ट आली, म्हणजे स्वप्नामध्ये जर तुम्ही स्वतःला निहाळत आहात असं जर तुम्हाला स्वप्न पडलं, तर लक्षात घ्या मुलींनो की तुमच्या विवाहाची वेळ आता जवळ आलेली आहे. तुम्हाला लवकरच एक छान असा राजकुमार भेटणार आहे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये पाऊस पडत आहे असं जर चित्र दिसलं तर ते अतिशय उत्तम मानलं जातं, ज्यामुळं तुम्ही जी काही जुन्या पद्धतीची गुंतवणूक केलेली आहे किंवा उद्योग व्यवसायांमध्ये जी काही गुंतवणूक असेल त्यामधून तुम्हाला आता धनलाभ होणार आहे आणि धनाचा वर्षाव होत आहे, अशा पद्धतीचा हा संकेत असतो. यासोबतच तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा जे नातेसंबंध आहेत ते देखील अतिशय दृढ होण्यास यामुळं मदत होत असते. माता लक्ष्मी आणि गणेश यांना विड्याच्या पानाचं आपण बऱ्याच वेळा नैवेद्य अर्पण करत असतो, कारण की या दोन्ही देवतांना विड्याचं पान हे अतिशय प्रिय आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला स्वप्नामध्ये असं विड्याचं पान तुम्ही खात आहात असं जर तुम्हाला स्वप्न पडलं तर ते देखील एक शुभ संकेत मानलं जातं, ज्यामधून माता लक्ष्मीला आवडती अशी ही गोष्ट तुम्हाला देखील मिळत आहे, म्हणजेच माता लक्ष्मी आता तुमच्याकडे येत आहे असा त्याचा अर्थ निघतो. रात्री तुम्ही झोपल्यानंतर आपल्याला आकाशामध्ये जो चंद्र दिसतो त्याकडे बघून आपल्याला मनमोहक, शांत आणि शीतलतेचं दर्शन होतं. मग हेच जर चंद्र आपल्या जर स्वप्नामध्ये आला तर लक्षात घ्या की तुमच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला आता शांत, संयमी असं आनंददायी वातावरण आता भोगायला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यामधील अडचणी आणि कटकटी आता दूर होऊन तुमचं आयुष्य देखील असं चंद्रासारखं शीतल आणि शांत होणार आहे, जे तुमच्याकडे फक्त भरभराट घेऊन येईल असा त्याचा अर्थ निघतो.
स्वप्नशास्त्रानुसार धनाची देवी लक्ष्मी स्वप्नामध्ये दिसली तर ते खूप शुभ स्वप्न असतं. अशा स्वप्नांचा अर्थ असा होतो की व्यक्ती लवकरच श्रीमंत होणार आहे आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादानं तुमच्या घरामध्ये सुख आणि सौभाग्य वाढणार आहे. यासोबतच तुमच्या स्वप्नामध्ये ओम दिसणं हे देखील खूप दुर्मिळ आहे. ज्या व्यक्तीला अशी गोष्ट दिसते म्हणजेच भगवान शिवांचा ओम तुम्हाला जर दिसलं तर तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात असं समजून जा. हे असं सूचित करतं की तुमच्यावरती भगवान शिवांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि आता तुमच्या कार्यामधील कोणतेही विघ्न हे आता शिवच बाजूला सारतील. स्वप्नात मधमाशांचं येणं हे देखील खूप शुभ मानलं जातं. हे तुमच्या सौभाग्याचा संकेत देतं. जर मधमाशा स्वप्नामध्ये तुम्हाला तुमच्या चहूकडे गुंगावताना दिसल्या तर तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत असा त्याचा अर्थ होतो. मात्र जर तुम्ही मेलेल्या मधमाशा पाहिल्या तर ते शुभ नाही. असं म्हणतात की आपल्याला आजूबाजूच्या लोकांवरती बिलकुलही विश्वास ठेवायला नको. त्यामुळं ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवा. काही शुभ संकेत तर आपण आता जाणून घेतलेच. आता यानंतर आपण काही अशुभ संकेत देखील जाणून घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपण तत्काळ त्यासाठी उपाययोजना देखील करू शकतो. त्यामधील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नामध्ये मांजर दिसणं. हे अपशकुन मानलं जातं. हे दुर्दैव येण्याचा संकेत असू शकतात. त्यामुळं एखाद्याकडून फसवणूक होऊ शकते असाही हा संकेत आहे. यासोबतच साप दिसणं हे देखील अशुभ संकेत आहे. एका खड्ड्यामध्ये अनेक साप दिसणं हे एक भीतीदायक स्वप्न असतं. त्याप्रमाणेच तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये देखील एखादी समस्या येण्याचा हा संकेत असू शकतो. जर स्वप्नामध्ये हे संकेत दिसत असेल की नशीब आपल्याला साथ देत नाही तर या गोष्टीचा संकेत असा असू शकतो की तुमच्या क्षमतांना तुम्ही कमी समजत आहात. हे स्वप्न सांगत असतं की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुमच्या कष्टांवरती विश्वास ठेवा. ज्योतिषशास्त्रामध्ये स्वप्नात किडे दिसणं हे देखील एक चढ उतार दर्शवत असतं. अशा स्वप्नांचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एखादा कठीण काळ येणार आहे. जर स्वप्नामध्ये तुम्ही स्वतःला वरून खाली पडताना किंवा दुखापत होताना जर पाहत असाल तरीसुद्धा हा येणाऱ्या अडचणींचा एक संकेत आहे. यानंतर जर स्वप्नामध्ये कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकला तर या गोष्टीचा संकेत आहे की तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या समस्यांचा परिणाम तुमच्या जीवनामधील प्रत्येक क्षेत्रावरती पडू शकतो. स्वप्नामध्ये तुम्ही उंदीर तुमच्या अंगावर उडी मारताना दिसणं किंवा कपड्यांमध्ये उंदीर दिसले तर सतर्क राहा. याचा अर्थ असा की आपल्या मित्रासह एखाद्या घोटाळ्यामध्ये आपण फसणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला दुर्दैवाचा सामना करावा लागू शकतो. काळे फुलपाखरू दिसण्याचे बरेच आध्यात्मिक कारणं असतात. हे फुलपाखरू भीतीदायक वाटू शकतं, तर दुसरीकडं ते रहस्य, शक्ती, ऊर्जा आणि इतर विविध प्रतीकांशी संबंधित आहे. असं म्हटलं जातं की काळ्या फुलपाखरांचा रंग अंधकार दर्शवतो. अंधकार एका अज्ञात जगासमान असतो. त्यामुळं या अज्ञात जगामध्ये आपण अडकलो तर आपल्याला त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा. काळं फुलपाखरू दिसणं हे अशुभही असू शकते, पण हे फुलपाखरू आपल्याला अशुभ घटनांबद्दल सावध करत असतं. तसेच काळे फुलपाखरू आपल्याला सखोल विचार करण्यासाठी देखील प्रेरित करत असतं. असं काळं फुलपाखरू आपल्या जर स्वप्नात आलं तर तुम्ही परिवर्तन आणि अनिश्चिततेच्या काळामधून जात आहात असं समजा. तुमच्या स्वप्नामध्ये संकट, दुःख आणि चिंता अशा भावना दिसतील. पण हे नकारात्मकरित्या न घेता सकारात्मक रूपामध्ये पाहिलं तर कारण या गोष्टींचे संकेत तुम्हाला स्वप्नामधून मिळणं यामुळे तुम्हाला सावध करण्याचा हा उद्देश असू शकतो. तसेच याचा अर्थ असाही आहे की तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे पूर्वज तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. मैत्रिणींनो, दिलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शुभ आणि अशुभ संकेत सांगितलेले आहेत. तुम्हाला याबद्दलचा कोणता अनुभव आला होता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मैत्रिणींनो, या व्हिडिओमधून कुणाचंही मन दुखावण्याचा अजिबातही हेतू नाही. केवळ माहिती मिळालेल्या आधारावरती हा व्हिडिओ काढलेला आहे. असा काही गोष्ट तुम्हाला जाणवली तर तो केवळ निव्वळ योगायोग समजा. याचा आपल्या या व्हिडिओशी काहीही संबंध नाही. व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.